352 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प, पण 13 महिन्यानंतरही अनेक ठिकाणी केवळ खोदकामच। देवळी पुलगाव मतदारसंघातील दहेगाव स्टेशन ते वायगाव, कानगाव आणि कात्रीपर्यंत सुरू असलेल्या आशियाई विकास बँकेच्या निधीतील रस्ते प्रकल्पाची आमदार राजेश बकाने यांनी आज झंझावती पाहणी केली। रस्त्याच्या विविध टप्प्यांवर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना अनेक ठिकाणी कामाची संथ गती आणि अपूर्ण स्थिती पाहून आमदार बकाने यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना थेट जाब विचारला। हा रस्ता जनतेच्या सोयीसाठी बांधला जात आहे की त्यांना त्रास देण्यासाठी, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। मागील 13 महिन्यांपासून काम सुरू असतानाही अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे धूळ, चिखल, वाहतुकीची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। पावसाळा सुरू झाला असताना काम रखडल्यामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट प्रश्नही त्यांनी अधिकाऱ्यांना केला। हा रस्ता परिसरातील शेकडो गावांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतीमालाची वाहतूक, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन प्रवासासाठी हा मार्ग जीवनवाहिनी ठरणार असल्याचे आमदार बकाने यांनी सांगितले। शासनाने जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून 352 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे कामात कोणताही हलगर्जीपणा किंवा अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला। अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करून कामाला युद्धपातळीवर गती द्यावी, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नये आणि निश्चित मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत। आवश्यक असल्यास पुन्हा अचानक पाहणी करण्यात येईल, असा इशाराही आमदार बकाने यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांनी आमदार स्वतः रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे रखडलेल्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। कॅमेरामनसह अविनाश भोपे, वर्धा।